श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026साठी कर्क राशीचे राशी भविष्य. मे 2026मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या 10व्या आणि 11व्या घरात असेल, जी एक शुभ स्थिती मानली जाते. मे महिन्यात तुम्ही सूर्याकडून चांगल्या परिणामाची अपेक्षा करू शकता. दरम्यान मंगळ 11 मे पर्यंत तुमच्या भाग्य घरात राहील, जी एक किंचित कमजोर स्थिती मानली जाते. यानंतर मंगळ 10व्या घरात स्वराशीत राहील आणि तुम्हाला चांगले परिणाम देईल. दरम्यान बुध महिन्याच्या सुरुवातीपासून 15 मे पर्यंत 10व्या घरात आणि नंतर 15 मे ते 29 मे पर्यंत 11व्या घरात राहील. या दोन्ही स्थिती शुभ मानल्या जातात. 29 मे नंतर बुध स्वराशीत राहील, परंतु 12व्या घरातल्या स्थितीमुळे तो मिश्र परिणाम देऊ शकतो. परिणामी बुध तुमच्यासाठी अनुकूल स्थिती असेल, गुरु स्वराशीत आणि तुमच्या 12व्या घरात असेल. परिणामी गुरु तुम्हाला मिश्र परिणाम देईल. शुक्र 14 मे पर्यंत तुमचा लाभ घरात स्वराशीत भ्रमण करेल, ही एक अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. यानंतर शुक्र तुमच्या 12व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला थोडे चांगले परिणाम मिळू शकतात. एकंदरीत या महिन्यात शुक्र तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो. तसेच या महिन्यात शनी तुम्हाला कमकुवत परिणाम देऊ शकतो. दरम्यान राहू आणि केतूचे भ्रमण तुमच्यासाठी साधारणपणे अनुकूल नाही आणि त्यामुळे अधूनमधून काही समस्या निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे काही अडचणीनंतर मे महिन्यात तुम्हाला साधारणपणे चांगले परिणाम दिसू शकतात. कार्यक्षेत्र, तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमचा कर्मभावाचा स्वामी मंगळ या महिन्यात तुम्हाला संमिश्र फळे देईल. तसेच 11 मे नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळवण्याची शक्यता आहे, कारण कर्मभावाचा स्वामी कर्मभावात असेल. या परिस्थितीत तुमच्या मेहनतीला यश मिळेल. वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील, परंतु काही वरिष्ठांकडून तुम्हाला नाराजीचा अनुभव येऊ शकतो. त्याचवेळी काही सहकारी किंवा वरिष्ठ तुम्हाला पाठिंबा देण्यास उत्सुक असतील. या महिन्यात तुम्हाला सहकार्यासोबत चांगले संबंध टिकवून ठेवण्याची गरज भासेल. व्यवसायाच्या बाबतीत 7व्या घराचा स्वामी असलेल्या शनीची स्थिती साधारण असेल, परंतु बुधाची स्थिती बरीच चांगली असेल. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला गेल्या महिन्यापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक अनुकूल व्यावसायिक परिणाम दिसतील. जर तुम्ही कोणतीही मोठी जोखीम घेणे टाळले तर तुमचा व्यवसाय चांगला चालत राहील आणि नुकसानीची कोणतीही शक्यता नाही. दरम्यान 6व्या घराचा स्वामी गुरु मध्यम स्थितीत असेल. या काळात सर्वात अनुकूल दृष्टी ही असेल की 6व्या घराचा स्वामी स्वराशीत असल्याने 6व्या घरावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे नोकरीमध्ये शुभ परिणाम मिळतील. 11 मे पर्यंत मंगळाची 12व्या घरावर दृष्टी असेल, त्यामुळे ज्यांचे काम धावपळीचे आहे, जे शेतीचे काम करतात आणि ज्यांच्याकडे स्वयंचलित वाहने आहेत, त्यांना काळजीपूर्वक वाहने चालवावी लागतील. लांबच्या प्रवासात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. 11 मे नंतर परिणाम साधारणपणे सुधारताना दिसतील. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार व्यवसाय आणि नोकरीमधील परिणाम संमिश्र किंवा सरासरीपेक्षा चांगले असू शकतात. दोन्ही परिस्थितीत शांत दृष्टिकोन ठेवल्यास चांगले आर्थिक परिणाम मिळतील. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या लाभ घराचा स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असेल. यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासून 14 मे पर्यंत तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 14 मे नंतर शुक्र 12व्या घरात प्रवेश करेल, त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या कामावर पैसे खर्च करावे लागू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही अधूनमधून चैनीच्या वस्तूवर किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. शक्य असल्यास असे करण्याऐवजी आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा विचार करा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, कारण खर्च कमी होईल, बचत वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती अधिक भक्कम होईल. या संदर्भात द्वितीय घराचा स्वामी सूर्य देखील तुम्हाला मदत करेल, कारण तो या संपूर्ण महिन्यात तुम्हाला चांगले अनुकूल परिणाम देऊ इच्छितो. तुलना केल्यास 15 मे नंतर सूर्य आर्थिक बाबतीत तुम्हाला आणखी जोरदारपणे पाठिंबा देऊ इच्छितो. धनसंपत्तीचा स्वामी गुरु तुम्हाला सरासरी परिणाम देईल आणि लाभ संपत्तीचा स्वामी शुक्र तुम्हाला थोडे चांगले परिणाम देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे धनसंपत्तीच्या घराचा स्वामी सूर्य तुमच्या बाजूने असेल तर गुरु सरासरी परिणाम देऊ शकतो. त्यामुळे आर्थिक बाबी अनुकूल राहतील. हा महिना तुमच्यासाठी सरासरीपेक्षा चांगला असेल. आरोग्य, मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या लग्न राशीचा स्वामी चंद्र आणि 6व्या घराचा स्वामी गुरु यांच्या स्थितीनुसार मे महिन्यात तुमचे आरोग्य अनुकूल राहील. आरोग्यासाठी जबाबदार असलेला सूर्यग्रह देखील चांगल्या स्थितीत असेल आणि परिणामी गेल्या काही महिन्यापासून असलेल्या आरोग्य समस्यांचे निराकरण होईल. कोणतीही नवीन आरोग्य समस्या उद्भवणार नाही. तुम्ही निष्काळजीपणा टाळल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच मोसमी आजार तुम्हाला अधूनमधून त्रास देऊ शकतात, ज्यावर तुम्ही खबरदारी घेऊन नियंत्रण मिळवू शकता. एकूणच या महिन्यात तुमचे आरोग्य अनुकूल राहील, तरीही योग्य आहाराचे पालन करणे आवश्यक असेल. प्रेम आणि लग्न, तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या 5व्या घराचा स्वामी मंगळ मध्यम स्थितीत असेल आणि 14 मे पर्यंत शुक्राची 5व्या घरावर दृष्टी असेल.
परिणामी तुमचे प्रेम जीवन साधारणपणे अनुकूल राहील. तसेच 11 मे नंतर मंगळाच्या दृष्टीच्या प्रभावामुळे तुम्हाला अनावश्यक राग आणि संघर्ष टाळावे लागेल. थोड्या प्रयत्नांनी तुमच्या राशीवर दृष्टी टाकणारा मंगळ तुम्हाला कोणतेही मोठे नुकसान पोहोचवणार नाही आणि तुम्ही तुमच्या प्रेम जीवनात आनंदी राहाल. प्रेमसंबंधासाठी जबाबदार असलेला शुक्राचा गोचर देखील साधारणपणे अनुकूल राहील. त्यामुळे शुक्र देखील तुमच्या प्रेम जीवनात योगदान देईल आणि तुमच्या जीवनात आनंद आणेल. साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना अनुकूल असेल. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार वैवाहिक जीवनासाठी मे महिन्यातील मागील महिन्यासारखाच असेल. कोणत्याही नवीन समस्या उद्भवणार नाहीत, परंतु जुन्या समस्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 11 मे नंतर 7व्या घराचा स्वामी शनी मंगळापासून वेगळा होईल, कारण मंगळ पुढच्या राशीत प्रवेश करेल. यामुळे राग आणि संघर्ष दोन्ही कमी होतील. तसेच तुम्ही प्रयत्न केल्यास तुमचे वैवाहिक जीवन ही चांगल्या दिशेने वाटचाल करेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाला, तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी असलेला सूर्य या महिन्याच्या अनुकूल स्थितीत असेल. जरी राहू आणि केतूचा प्रभाव 2ऱ्या घरावर कायम राहणार असला तरी सूर्याच्या अनुकूल प्रभावामुळे हा महिना मागील महिन्यापेक्षा लक्षणीयरित्या चांगला असेल. गैरसमज हळूहळू कमी होतील. लोक एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच नवीन गैरसमज निर्माण होणार नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. दरम्यान 4थ्या घराचा स्वामी असलेला शुक्र कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल असेल आणि गुरुचीही या ग्रहावर दृष्टी असेल. परिणामी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तसेच मंगळाच्या प्रभावामुळे अधूनमधून किरकोळ समस्या उद्भवू शकतात. एकूणच तुम्ही बऱ्यापैकी अनुकूल कौटुंबिक जीवनाची अपेक्षा करू शकता. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील, परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तसेच कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील, परंतु किरकोळ समस्या कायम राहू शकतात. विशेषतः आग किंवा विद्युत उपकरणामुळे काही त्रास होऊ शकतो. उपाय आहेत: सूर्यदेवाला नियमितपणे हळद घातलेले पाणी अर्पण करावे. मंगळवारी मंदिरात गुळापासून बनवलेला गोड पदार्थ अर्पण करावा. कपाळावर नियमितपणे केशराचा टिळा लावावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.